जय श्रीमाताजी. श्रीमातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. श्रीमातांना पाहायचं आपण आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. अगदी प्रसन्न मुद्रेनं आपण श्रीमातांना पाहायचं. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवूया. जशा आपल्या भावना बदलत जातील तशा व्हायब्रेशन्स बदल होत जातात. यासाठी आपल्या डोक्यातले सगळे विचार आपण काढून टाकायचे आधी. ब्लँक करायचं डोकं, मोकळं, हलकं. ध्यानाच्या वेळेला आपण कुठलाही विचार करायचा नाही. क्षणभर का होईना, एक तासभर का होईना आपण डोक्यातलं सगळं काढून टाकायचं. मी कोण, काय, सगळं विसरून जायचं. आपले डोकं मोकळं आणि हलकं ठेवायचं ध्यानाच्या वेळेला. हे फार महत्वाचं आहे, कारण ध्यानाच्या वेळेला आपण कुठलाही विचार करायचा नाही. थोडस निर्विचार जाणीवपूर्वक व्हायचा प्रयत्न करायचा सुरुवातीला. त्यानंतर हळूहळू आपण निर्विचार होत जातो. जसं आपण व्हायब्रेशन्स कडे लक्ष देऊ तसं आपण आपोआप निर्विचार होत जातो. म्हणून सुरुवातीला थोडासा प्रयास करावा लागतो की आपलं डोकं मोकळं कसं राहील इकडे लक्ष द्यावं लागतं. आणि तेही आपण श्रीमातांना पाहत. तसंच नाही, जर आपल्या समोर काही ठेवलं नसेल तर आपण नुसतं डोळे बंद केले तर कदाचित आपल्या डोळ्यासमोर चित्र दिसायला लागतील, विचार डोक्यामध्ये येतील, कानामध्ये आवाज घुमू लागतील, कोणाचा तरी ऐकलेला काहीतरी पूर्वीचं झालेलं ते सगळं कानामध्ये यायला सुरुवात होते. म्हणून आपण आपले कान, आपले डोळे, आपले चित्त, आपलं शरीर श्रीमातांच्याकडे लावायचं असतं. कधी पण चित्ताची एकाग्रता ही अशी करायची असते. चित्तामध्येच सगळं आहे ना, आपलं शरीर देखील सगळं चित्तामध्येच आहे. चित्त फार महत्वाचं आहे. म्हणून आपण श्रीमातांना पाहत पाहत लक्ष व्हायब्रेशन्स वरती, हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. कुठलाही विचार नाहीये, कुठली अटॅचमेंट नाहीये, कुठली अटॅचमेंट पण ठेवायची नाही ध्यानाच्या वेळेला. सगळं विसरून जायचं. कोणाविषयी राग असेल, क्रोध असेल, ईर्ष्या वाटत असेल, सगळं काढून टाकायचं. सगळं डोकं मोकळं, हृदय स्वच्छ, आणि मग आपल्याला अधिकार आहे ध्यान करायचा. नाहीतर सगळी घाण आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या डोक्यामध्ये आहे, आपल्या हृदयामध्ये आहे, आणि आपण ध्यान करतोय तर ते कसं होईल? ध्यान होणार नाही. म्हणून आधी जिथं आपण विचार करतो ना, ते विचार अगोदर काढून टाकायची. अटॅचमेंट सगळी काढून टाकायची. कारण शेवटी आपण एकटं आलोय आणि एकटं जाणार आहे. दुसरं कोणाला घेऊन जाणार नाही आपल्या बरोबर. म्हणून ध्यानाच्या वेळेला देखील अशी स्थिती निर्माण करावी लागते की आपण एकटंच आहे. एकटा जीव सदाशिव म्हटले ना, तसं आत्मन्ना आत्मनस्य, स्वतःच्या आत्म्यामध्ये आपण एकरूप होणं, स्वतःच्याच आत्म्याशी, हे महत्वाचं आहे त्यातलं. त्यामुळं एकांत लागतो ना ध्यानामध्ये. शांत बसावं लागतं, स्थिर बसावं लागतं, आणि लक्ष आत्म्याकडे वळवावं लागतं. नुसतं स्थिर बसून पण चालत नाही, तर लक्ष आत्म्याकडे वळवायला पाहिजे ना. नुसता स्थिर बसून काय करायचं आहे? कंदील आहे, कंदिलाची काच स्वच्छ करायची, नुसता उपयोग काय त्याचा? त्याच्या आतमध्ये दिवा पेटवला तर तो प्रकाशित होईल ना, तर त्याचा प्रकाश पसरेल. तशातला हा प्रकार आहे. आपलं शरीर स्थिर, मन स्थिर, बुद्धी स्थिर, आणि एवढं सगळं करतोय कशाला? तर आत्मतत्व जागृतीसाठी, आत्म्याकडे लक्ष देण्यासाठी. आणि एवढं सगळं करून देखील आत्म्याकडे लक्ष नसेल तर सारं व्यर्थ आहे नाही सगळं करून. म्हणून लक्ष आत्म्याकडेही द्यायचं आहे आपल्याला. एवढ्या सर्व क्रिया आम्ही याच्यासाठी करतोय
की आमचं चित्त आत्म्याकडं वळावं, कुंडलिनीकडे वळावं म्हणून करतोय. गहनतेमध्ये उतरावं म्हणून करतोय. ही पहिला सुरुवातीची पायरी आहे आपली. लगेच आम्ही ध्यानाला बसलोय आणि आमचं ध्यान लागलंय, गहनमध्ये उतरलोय आम्ही ध्यानात, असं कधी होत नाही आणि होऊ शकत नाही. कारण आपण कुठे ना कुठे अडकलेलो असतो, अटकाव असतो चक्रावरती, नाड्यांच्या वरती पकड आलेली असते. दिवसभरामध्ये आपण प्रपंचामध्ये अडकलेलो असतो. ते कुठेतरी डोक्यात विचार घुमत असतात, बिझनेसमधले विचार असतात, नोकरीतल्या समस्या असतात. या सर्व समस्या आपण बाजूला ठेवून या स्थितीमध्ये जायचं म्हणजे थोडासा वेळ लागतो. मग ते करावंच लागतं ना. म्हणूनच आपण काय करतोय सुरुवातीला, की श्री माताजींना पाहतोय आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवतोय. पटकन आपण डोळे बंद करून ध्यानामध्ये जात नाही आणि जाऊच नाही. तसं ध्यान कधीही होत नसतं. स्वतःची फसवणूक स्वतः करून घ्यायची नाही आपण. मी ध्यान करतो, तासनतास ध्यानाला बसतो, पहाटे उठून ध्यान करतो. परंतु चेहऱ्यावरनं काही दिसतच नाही आपण ध्यान केलेलं. आपण काय करताय हे आपल्या चेहऱ्यावरून दिसून आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ध्यान करणारी व्यक्ती लगेच समजते ना, डोळ्यावरून, चेहऱ्यावरून कळतं, की बाबा तुम्ही काहीतरी करताय वेगळं. हे समजतं ना. हे समजून आलं पाहिजे. लोकांना दिसून आलं पाहिजे आम्ही काय करतो. हे महत्वाचं आहे. सहजयोगामधलं हे तत्व आहे, की ते दिसून आलं पाहिजे, की तुम्ही करुणामय आहात, तुम्ही प्रेमळ आहात, तुम्ही दया आहे तुमच्यात, तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहात, हे दिसून आलं पाहिजे. म्हणून सहजयोग महत्वाचा आहे ना. आम्ही सहजयोग घ्या, घ्या कशासाठी म्हणतो याचं कारण हे आहे, की तुमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आपल्यामध्ये परिवर्तन होतं. ध्यानातूनच होतं आणि सहजयोगातूनच होतं. मग काही जणांचं असं मत होतं, की नाही बाबा आम्ही या गुरुला मानतो, आम्ही स्वामी समर्थांना मानतो, आणखी कुठल्या गुरुला मानतो आम्ही. आम्ही या देवाचं नामस्मरण करतो आणि मग हे करायचं नाही काय ध्यान करताना असं एक आपल्याला वाटतं. कारण ते होऊन गेलेले आहेत. ते फार मोठे होते, स्वामी मोठे होते किंवा हे जे महाराज आम्ही मानतो ते मोठे होते. त्यांनी नाम दिला आम्हाला, चमत्कार दाखवले. हे बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये बसलेल्या असतात. आणि आपण काय करतो तर जुन्या त्या गोष्टीमध्ये अडकून बसतो, की नाही हे फार मोठे होते, यांचं नाम मोठं आहे. कुठेतरी ते पुस्तकात वाचलेलं असतं किंवा त्यांची पुस्तकं असतात आणि ते वाचन करत आपल्यावरती एक प्रभाव पडलेला असतो. आणि या प्रभावामुळे आम्ही त्यामध्ये अडकलेलो असतो आणि खरं ज्ञान आम्हाला मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. सहजयोगामध्ये काय होतं, की तुम्हाला सगळं कळतं. मी काय करत आहे ते सगळं समजतं. आत्तापर्यंत आपण काय करत आलो ते देखील आपल्याला समजतं. खरं काय, खोटं काय हे लक्षात येतं. तो आरसा आहे. श्री माताजींनी आमच्या समोर आरसा ठेवलेला आहे. तुम्ही कसे आहात ते आरशामध्ये दिसणार आहे. म्हणून आपण म्हणतो, की हे गुरु खरे आहेत, ते गुरु खरे आहेत, ते खोटे आहेत, अमकं आहे, तमकं आहे. हे कसं ओळखायचं? तर जोपर्यंत आम्ही आत्मसाक्षात्कारी होत नाही, तोपर्यंत आम्हाला गुरु कसे आहेत, कोण कसा आहे हे समजणार नाही. कारण कारण आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आपल्या हाताच्या बोटावरतीच कळतं, की खरं काय आणि खोटं काय याचं ज्ञान आम्हाला मिळतं. कुराणमध्ये लिहिलं ना, सूरा नंबर 32 मध्ये लिहिलेलं आहे कुराणमध्ये. आपण जर कुराण काढून वाचलात तर त्यामध्ये आहे, ज्यावेळी कियामा येईल त्यावेळेला आपले हात बोलू लागतील. त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. पण आम्ही वाचतोय कुठे? वाचायचं माहितीच नाहीये आम्हाला. ज्ञान घ्यायचं माहितीच नाही. आमच्या धर्माचाच आम्ही अभ्यास करणार. दुसऱ्याचा विचारच नाहीये धर्माचा. सगळे धर्म एकच आहेत. परंतु अभ्यास करायला काय अडचण आहे आपल्याला? ज्ञान घ्यायला काय अडचण आहे? माहिती पाहिजे ना. मग ज्यावेळी कियामा येईल म्हणजे काय? ज्यावेळी कुंडलिनीचं जागरण होईल. कियामा म्हणजे उद्धार. आणि कुंडलिनी जागृती झाल्यानंतर आपला उद्धार होतो आणि आपला उद्धार झाला, कुंडलिनी शक्ती जागृत झाली, की आपल्या हातातून थंड चैतन्य लहरी वाहतात. काही जणांना टोचल्यासारखं, चुरचुरल्यासारखं होतं. म्हणजे जाणीव व्हायला सुरुवात होते. म्हणून नमाज पडताना देखील ती लोकं बघा कसे आहेत. हात असे वर करणार. हातामध्ये काही येणार नाही त्यांच्या, कारण तेही आपल्यासारखंच आहे. आम्ही पण काय करतो, देवाला मानतो, रामाला मानतो, कृष्णाला मानतो, परंतु जाणतो कुठे त्यांना? हे महत्वाचं आहे ना, जाणणं महत्वाचं आहे. त्यांनी देखील अल्लाहला मानतात, जाणतात कुठे त्याला?
निराकाराला आम्ही मानतो. देवधर्म म्हणजे साकाराला आम्ही मानत नाही असं त्यांच्यात आहे. बरोबर. परंतु जाणतात कुठे त्याला? हे महत्त्वाचं ना. जाणणं महत्त्वाचं आहे. मग तुम्ही कुठल्याही धर्माचे, जातीचे का असेना. तुम्ही तुमच्या सेंट्रल नर्व्हस सिस्टम वरती कळलं पाहिजे, की मी आत्मा आहे. आणि ज्यावेळी याचं ज्ञान होईल, ज्यावेळेला आम्हाला याचं नॉलेज मिळेल, ज्ञान मिळेल, त्यावेळेला आम्हाला सगळं समजतं. तुम्हाला कुराण समजेल, गीता समजेल, बायबल समजेल, जे काय अभ्यास, ज्ञानेश्वरी ते देखील आम्हाला समजेल. परंतु आधी आत्मसाक्षात्कारी होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर आम्ही आत्मसाक्षात्कारी नाही झालो, तर आम्ही कुठल्यातरी वेगळ्याच गुरूमध्ये आम्ही अडकून बसू. आम्हाला वाटते की बाबा हे गुरु खरे आहेत. काही जण असं असतं की स्वामी समर्थांना मानतो आम्ही. पण ते का मानतो? नाही, ते करतात, त्यांना चांगले अनुभव आलेत त्याचे. त्यांचं नामस्मरण केलं की प्रश्न सुटतात वगैरे, वगैरे गोष्टी आपल्या डोक्यामध्ये ते घालतात आणि त्यामुळे आपणही तेच करायला लागतो. आम्ही हे पाहत नाही की ते करत असताना आमची चक्र पकडतात का? का आम्हाला त्रास होतोय का? एवढं सगळं करतोय. तरी देखील काही वेळेला त्रास होतो. मग याचं कारण काय हे आम्ही शोधत नाही. त्याचं आत्मपरीक्षण करत नाही. आता आपल्याला असं म्हणतं की बाबा हे गुरु मग खरे आहेत का खोटे आहेत? काही खरे होते, काही खोटे होते. काही का असेनात. विषय तो नाही आहे. परंतु ज्यावेळेला ते देत होते, आता स्वामी समर्थ ज्यावेळेला या जगामध्ये आले, त्यावेळी त्यांनी आत्मसाक्षात्कार देण्याचा प्रयत्न केला. पण किती लोकांनी आत्मसाक्षात्कार घेतला? फार कमी लोकांना. कारण त्यावेळी ते ज्ञान नव्हतंच ना लोकांना. जसं साईनाथ आले. साईनाथांनी पण अनेक जणांना आत्मसाक्षात्कार देण्याचा प्रयत्न केला. त्याने म्हटलेलं आहे, की "मी गाडा भरून घेऊन आलोय, पण घेणारच कोणी नाहीये." असं त्यांचं एक वाक्य आहे. कारण ते देखील एक महायोगी होते. परंतु ते देत होते त्यावेळी कोणी घेतलं नाही. आणि आता ते अवतरण निघून गेलं आणि मग आम्ही त्यांचं पूजन करीत बसलो. ही माणसाची स्थिती आहे अशी. जे होऊन गेलेलं आहे ना, त्याच्याच मागे आम्ही धावतो. आणि जे आत्ता चालू आहे, साक्षात आपल्याला समजतंय, की हाताच्या बोटावरती कळतं, साक्षात्कार कुंडलिनी शस्त्रावरती येते, चक्रावरती कळतं, आपले आजार बरे झालेले आपल्या लक्षात येतं. तरी देखील आम्ही अजूनही त्या जुन्या गोष्टीमध्ये, जुन्या गुरूंच्या मध्ये, जुन्या मूर्त्यांच्या मध्ये, जुन्या अवतरणांच्या मध्येच अडकतो. आम्हाला वाटतं राम श्रेष्ठ आहेत. राम गेले, कृष्ण आले. मग त्यांना वाटतं, की राम श्रेष्ठ आहेत, कृष्ण पण एवढे श्रेष्ठ नाही. कृष्ण होऊन गेले. त्यानंतर दुसरं अवतरण झालं. असे वेगवेगळे अवतरण झाले, परंतु त्यामध्ये आम्ही अडकत गेलो. होऊन गेल्यानंतर आम्हाला त्यांचं महत्त्व कळलं, की बाबा ते झालेले आहेत. आणि त्यानंतर मग आम्ही अडकतो त्याच्यामध्ये. हे फार म्हणजे आपल्यामध्ये असं आहे, की जे होऊन गेलेत ना, त्यांचं आम्हाला फार महत्त्व वाटतं. नाही, ते फार मोठे होते. परंतु आत्ता अवतरण चालू आहे श्री माताजींचं. आम्ही म्हणतो श्री माताजी आदिशक्ती आहेत. परंतु हे मान्य करायला कोणी तयार होत नाही. कारण श्री माताजी आत्मसाक्षात्कार देत आहेत. ते रोग त्यांचे बरे होत आहेत. हे कोणाच्या लक्षातच येत नाहीये. आणि मग आम्ही म्हणतात नाही श्री माता हे मानवी स्वरूपात आहेत. ते काय होतं अशी कशी कुंडलिनी जागृत होईल वगैरे, वगैरे बऱ्याच गोष्टी लोकं बोलतात. परंतु प्रत्यक्ष अनुभूती मात्र घेत नाहीत हे त्यांचं दुर्दैव आहे. जोपर्यंत आम्ही अनुभूती घेत नाही, आमच्या हाताच्या बोटावरती आम्हाला समजत नाही, शस्त्रावरती, टाळूवरती आम्हाला चैतन्य जाणवत नाही, तोपर्यंत आम्ही त्याला मान्य करत नाही. हे खरं सत्य आहे. परंतु श्री माताजी पण आपल्याला असं सांगतात, की "मी तुमच्या गुरु नाही आहे, मी तुमची आई आहे." गुरु आपणच व्हायचा आहे. बघा किती मोठं तत्व श्री मातांनी दिलेलं आहे आपल्याला. मीच माझा गुरु आहे. आम्ही कोणाला अन्य गुरु करायची गरज नाही आहे. माझं मला समजणार आहे. सहजयोगामध्ये आल्यावर काय होणार आहे? माझं मलाच कळणार आहे, की मला काय त्रास आहे. मला कशामुळे पुढे जाता येईना किंवा मला काय अडथळे आहेत आणि माझे प्रश्न मी कसे सोडवू, हे आम्हाला ज्यावेळी आम्ही समजतं आणि ते प्रश्न आम्ही स्वतः सोडवतो, त्यावेळेला म्हटलं पाहिजे, की आम्ही सहजयोगामध्ये येऊन काहीतरी मिळवलं, काहीतरी प्राप्त केलं. म्हणजे हे सहजयोगामध्ये असं आहे, की पांगुळ गाडा घेऊन चालवायला शिकत नाहीत श्री माताजी आम्हाला. श्री माताजी आहेत पाठीशी आपल्या, परंतु श्री माताजींनी हे ज्ञान सर्वांना दिलेलं आहे. आपण कोणी असं म्हणायचं नाहीये, की आम्हाला काही येत नाही. आम्ही सहयोग करतो, परंतु अजून समजत नाही. आम्ही समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही आजपर्यंत.
आम्हाला थोडंसं गार वाटतं, टाळूमध्ये थोडंसं गार होतं, झालं वाटतं आम्हाला ज्ञान. हे ज्ञान झालं किंवा हे ध्यान झालं, की आमचं संपला विषय. परंतु याच्या पुढे देखील काहीतरी आहे. आत्म्याचा खरा साक्षात्कार म्हणजे काय? हे जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही, आम्ही डीपमध्ये उतरत नाही, गहनमध्ये उतरत नाहीये, तोपर्यंत सहजयोग आम्हाला खरा कळणारच नाही. कारण गहनतेमध्ये जोपर्यंत आम्ही जात नाही ना, वरवरचा सहजयोग काही कामाचा नाहीये. काही जणांना असं वाटतं, की प्रचार-प्रसार केला तरी बरं वाटतं. छान वाटतं, थोडंसं ध्यान लागतं. काही जणांना असं वाटतं, की सेंटरवरती आलं म्हणजे झालं, संपलं. ध्यान घेतलं, चणे खाल्ले, आम्ही गेलो. परंतु यामध्ये आम्ही काय प्राप्त केलं, इकडं आपलं लक्ष नसतं कधी. एवढा सगळा खटाटोप आम्ही करतो. 15-15, 20-20 वर्ष साधक कार्य करतायत बिचारे, ध्यान करतायत. परंतु कधीही गहनतेत उतरायचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांना कोणी सांगितलंच नाही, की तुम्ही गहनतेत उतरलं पाहिजे आता. परंतु श्रीमाताईंनी तर सांगितलेलं आहे. इतरांचं कशाला ऐकायचं आपण? श्रीमातांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. सगळे लेक्चर्स आपण ऐकले पाहिजे श्रीमातांचे. त्यामध्ये श्रीमातांनी सांगितलेलं आहे, की जोपर्यंत आम्ही गहनतेत उतरत नाही, तोपर्यंत आमचा काहीही उपयोग नाही. सहजयोग गहनतेत उतरल्याशिवाय समजत नाही. म्हणजे हाताच्या बोटावरती आम्हाला समजलं पाहिजे. आमचे हात बोलू लागले पाहिजेत. सगळ्यांचे प्रश्न आम्हाला सोडवता आलेच पाहिजेत. आम्ही सहजयोगी आहोत. ही आमचं एक व्यक्तित्व आहे. की आम्ही सहजयोगी आहोत. इतर माणसासारखं आमच्यामध्ये काही नाही आहे. हे आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या वागण्यावरून, आपल्या बोलण्यावरून समजलं पाहिजे, की मी एक आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे. हा खरा सहजयोग आहे. म्हणजे हे करत असताना आम्ही असं म्हटलं नाही पाहिजे, की या गुरुचे आम्ही शिष्य आहोत. श्री माताही कधीही म्हणून घेत नाहीत. आम्ही सहजयोगी आहोत. आम्ही आत्मसाक्षात्कारी माणसं आहोत. ह्या जाहिराती करायची काही गरज नाही आहे. श्री माताजी म्हणतात, की जाहिराती आपणच आहोत. सहयोगी म्हणजे जाहिरातीच आहेत, की त्यांच्याकडे पाहून लोकं सहयोगामध्ये येणार आहेत, हे खरंच आहे. कारण जोपर्यंत आम्ही गहनात उतरून ध्यान करत नाही, तोपर्यंत आमच्याकडे कोणी बघणारही नाही. कारण आमच्यात बदल झाला किंवा आमचे प्रश्न सुटले, आमच्यात परिवर्तन झालं, तर इतरांचं लक्ष जाईल आणि खरोखर सहजयोग एक महायोग आहे, हे इतर लोकांच्या लक्षात येईल. म्हणून इतर गुरूच्या मागे लागायचं नाही असं म्हणणं म्हणजे किंवा असं म्हणण्यापेक्षा आपण त्यांना हे दाखवून देऊया, की सहजयोगामुळे खरंच सगळे प्रश्न सुटतायत. आणि ही समस्या दूर होते. कुठलीही समस्या असली, तरी आपण हृदयापासून जर ध्यानधारणा केली, तर आपल्या सर्व समस्यांचं निराकरण होऊन जातं. परंतु करणं आवश्यक आहे. वरवरचा सहजयोग काहीही कामाचा नसतो किंवा त्यांना काहीच समजत नाही. जोपर्यंत आम्ही गहनतेमध्ये उतरत नाही आणि डीपमध्ये जाऊन खरा सहजोग समजून घेत नाही, त्याचं ज्ञान घेत नाहीये. हे जे चैतन्य येतं, हे चैतन्य सगळ्यांनाच येतं, हातामध्ये जाणवतं. परंतु या चैतन्याचे कितीतरी प्रकार आहेत. जितक्या व्यक्ती आहेत ना, तेवढ्या व्हायब्रेशन्स आहेत. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक झाडांच्या व्हायब्रेशन्स आहेत. प्रत्येक पाना-फुलाच्या व्हायब्रेशन्स आहेत. प्रत्येक प्राण्यांचे व्हायब्रेशन्स आहेत. ह्या व्हायब्रेशन्स आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. हे जे ज्ञान आहे ना श्रीमातांनी दिलेलं, हे डीप ज्ञान आहे. आम्ही काय करतो, श्रीमातांच्या समोर बसतो, थोडंसं व्हायब्रेशन्स घेतो, झालं. आम्ही कधीही प्रयत्न करत नाही, की ह्या व्हायब्रेशन्स कशा आहेत. बघूया आपण ह्यांच्या व्हायब्रेशन्स बघू. हा प्रश्न कसा सुटेल याच्या व्हायब्रेशन्स आम्ही बघू. हे जोपर्यंत आम्ही करत नाही, स्वतः आम्ही प्रॅक्टिकल करत नाही, तोपर्यंत आम्हाला सहजयोग अगदी गहनातला कळणारच नाही. कारण हे समजणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीवरती आपण कार्य केलं पाहिजे. त्यांची कुंडलिनी जागृती केली पाहिजे. त्यांचे आजार बरे केले पाहिजे. त्यांची चक्र, त्यांच्या नाड्या स्वच्छ करायचा आम्ही प्रयत्न केलाच पाहिजे. तर आम्ही सहयोगी आहोत. म्हणजे जर दिवा पेटवलेला आहे तर आणि तो दिवा जर टेबलाखाली ठेवला तर त्या दिव्याचा उपयोग काय? श्री मातांनी आमच्यात जो दिवा पेटवलेला आहे, जो आत्मसाक्षात्कार दिलेला आहे, तो इतरांच्या भल्यासाठी, इतरांच्या कल्याणासाठी दिलेला आहे. जर आम्ही त्यांचं कल्याण नाही केलं, तर ती जबाबदारी आम्हा सर्व सहयोग्यांची आहे. जी समस्या आज आपल्या समोर येऊन उभा राहते, त्याचा मुकाबला करणं हे सहयोगांचं कार्य आहे किंवा त्याच्यासाठी जे काय प्रश्न सोडवायचे आहेत, ते प्रश्न सहजयोग्यांनी सोडवणं गरजेचं असतं आणि सोडवलं पाहिजे. त्याचे सगळ्याचं सोल्युशन आपल्याला श्रीमाताही देतायत.
परंतु ते घेता आलं पाहिजे, तेवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये आलाच पाहिजे. कळलं पाहिजे, नाही आहे एखादी समस्या आली, तरी श्रीमाताजी हे आम्ही सोडवू. ते आपल्या परमकृपेत आम्ही सोडवू. हे जे चैतन्य येतंय, या चैतन्यातून आम्ही ही समस्या पूर्णपणे सोडवू. असं का नाही म्हणत आपण? आम्ही कोणाची तरी वाट पाहत बसू. नाही, हे आल्यानंतर ही सुटतील. असं का? श्री माताजींनी आपल्याला सगळं दिलेलं आहे. आपल्याला सर्व शक्त्या दिलेल्या आहेत. आपल्याला व्हायब्रेशन्स दिलेले आहेत. आपल्याला चैतन्य दिलेलं आहे. मग श्री माताजींच्या समोर बसून आपण ही समस्या का नाही सोडवत? असं प्रत्येकाने तयार होणं गरजेचं आहे. कारण इथून पुढचा जो काळ आहे, तो अतिशय क्रिटिकल आहे. म्हणजे यासाठी एकट्या-दुकट्या साधकांचा उपयोग नाही. तर यासाठी बरेच साधक तयार झाले पाहिजेत आणि तेच साधक पुढे येऊन कार्य करणार आहेत. थोडंसं हे वीरांचं काम आहे. तर यासाठी थोडासा त्रास आपण घेतला पाहिजे. ही तपश्चर्या करत असताना इतरांचा जो त्रास आहे, तो आपण घेतला पाहिजे. इतरांचा जो क्रोध आहे, तो आपण गिळायला शिकलं पाहिजे. त्यांना क्षमा करायला शिकलं पाहिजे आणि आपल्या हृदयामध्ये करुणा, प्रेम, दया ही निर्माण झालं पाहिजे. कारण पुढे फार कार्य करायचं आहे. मग यासाठी ही जी काही धीराची माणसं आहेत ना, ती धीराची माणसं आम्हाला तयार करायची आहेत. म्हणजे श्री मातांच्या कृपेत आपण सर्वांनी तयार झालं पाहिजे. प्रत्येकाला व्हायब्रेशन्स समजणं गरजेचं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे हे कल्पवृक्षच्या कल्पवृक्ष तयार झाले पाहिजेत आणि जोपर्यंत हे कल्पवृक्ष तयार होत नाहीत, तोपर्यंत सहजयोगाचं खरं कार्य सुरुवात होणार नाही. कारण प्रचार-प्रसार आम्ही करतो, परंतु प्रचार-प्रसार करत असताना त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आमच्या हाताच्या बोटावरती लागल्या पाहिजेत आणि त्याला एक परिपूर्ण सहजयोगी करणं आवश्यक असतं आपल्याला. हे कोणी करायचं आहे? आम्ही प्रचार-प्रसार करतो आणि सोडून देतो. फॉलोअप घेतो, ध्यान घेतो, संपला विषय. प्रॉब्लेम कसे संपवायचे? हे करणं गरजेचं आहे ना. प्रत्येक वेळेला आपण त्या व्यक्तीवरती कार्य करणं गरजेचं आहे. त्याला पूर्ण तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना हाताच्या बोटावरती चैतन्य समजणं आवश्यक आहे. त्यांचे प्रश्न त्यांना कसे सोडवायचे हे आपण त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. सर्व प्रकारचं नॉलेज जे श्री मातांनी दिलेलं आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण केलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. आम्ही नुसता नाड्या आणि चक्र यांच्याच गोष्टी करतो. परंतु समस्या कशी सोडवायची हे सांगणं फार गरजेचं आहे. अगदी लहान मुलाला सांगितल्याप्रमाणे आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. अगदी छोट्या भाषेमध्ये अगदी त्यांना कळेल ह्या भाषेमध्ये आपण सजोग त्यांना सांगितलं पाहिजे आहे, तर त्यांच्या लक्षात येणार आहे. असे साधक आपण तयार होणं गरजेचं आहे. हे आपण पक्क लक्षात ठेवूया आणि त्या दृष्टीनं इथून पुढे आपली वाटचाल असली पाहिजे. सहजयोग कसा खरा आहे आपला, हे आपण सहजयोग्यांनी इतरांना पटवून दिलाच पाहिजे. खरे गुरु कोण, खोटे गुरु कोण आहेत, हे त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. त्यांच्यात जे आजार होतात, जे खोटे गुरु आहेत आणि त्यांचं जर आम्ही करत असू, तर आपल्याला जे आजार होतात ना, ते का होतात हे प्रत्येक साधकाला समजलं पाहिजे आणि ते जे करतायत त्यांना सांगता आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे आणि जोपर्यंत आम्ही हे करत नाही ना, खरा सहयोग जोपर्यंत लोकांना देत नाही, तोपर्यंत आमच्या सहजयोगामध्ये ताकद येणार नाहीये, शक्ती येणार नाही. आपल्याला कळलं पाहिजे समोरचे जे गुरु आहे, जो एवढा थापा मारतोय, त्याचं जे ऐकत बसतात ना, ते त्यांना समजून सांगितलं पाहिजे, की बाबा तो खोटा आहे आणि तो खोटा कसा आहे हे सिद्ध करता आलं पाहिजे आपल्याला. त्यासाठीच आपण तयार होणं गरजेचं आहे, की आपल्या हाताच्या बोटावरती समजलं पाहिजे आणि एखाद बंधनामध्ये त्यांचं डोकं ठिकाणावरती आणलं पाहिजे आपल्याला. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे आणि त्या केल्याच पाहिजेत. वरवरचा सहयोग आपल्या कामी येणार नाही. तर गहनतेमध्ये जाऊन याचं ज्ञान घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे फार महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं आपण आपलं आत्मपरीक्षण करून कार्य करणं गरजेचं आहे. श्रीमातांना पाहत-पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आहेत. लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवूया. जे हातातून आपल्याला चैतन्य येते ना, आता 10 बोट आहेत. त्या 10 बोटाच्या आतमध्ये ज्या नसा आहेत ना, त्या नसामधून चैतन्य आत येत असतं आणि ते आम्ही खेचून घेतोय, नसातून घेतोय. वरवर नाहीये, कातडीवरनं घेत नाहीये. वरवर जाणवतं काही जणांना.
आत्तापर्यंत आम्ही काय करत होतो, वरवर जाणीव घेत होतो, बोटाच्या टोकावरती किंवा वरती. तसं नाही, तर आतून घ्यायचं आहे. म्हणजे वर पण समजेल आपल्याला व्हायब्रेशन्स. आणि ते येतात कुठून? श्रीमातांच्याकडून. बघा, आपल्या असं लक्षात येईल, की श्रीमातांच्याकडून या व्हायब्रेशन्स यायला लागलेले आहेत. इतर कुठल्या फोटोतून येणार नाहीयेत. एखाद्या गुरुला आम्ही मानतो, त्यातून येतात का व्हायब्रेशन्स? कधी बघितलंय का? हे कळणारच नाही आपल्याला. आणि त्या फोटोतून जर व्हायब्रेशन्स आल्या, तर मग तो गुरु खरे म्हणायचे मग. म्हणजे खरं खोटं देखील आपल्याला ह्यावरनं समजेल. आम्ही बोलतोय, खरं आहे का खोटं आहे? हाताच्या बोटावरती लगेच. का थापा मारतोय? हाताच्या बोटावर समजलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. म्हणून हे ज्ञान घेणं आवश्यक आहे. म्हणूनच लक्ष आपलं हाताच्या बोटावरती जे चैतन्य येते ना, त्या चैतन्याकडे पाहिजे. आता हे जे चैतन्य आपण खेचून घेतोय बोटातून, ते मनगटापर्यंत घ्यायचं आहे. एकसारखं. बघा, चैतन्यामध्ये आपण न्हाऊन निघतो. हे चैतन्य खेचून मनगटापासून आतमधून दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचे. बघा, आतून घ्यायचं. नसा आतमध्ये आहेत ना, शरीराच्या आतमध्ये आहेत. आम्ही ते दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घेतो. म्हणजे हातामध्ये चालूच आहेत, बोटातून येतायत, मनगटापासून कोपऱ्यापर्यंत जात आहेत. बोटातून येतायत, मनगटापासून कोपऱ्यापर्यंत जात आहेत. अशी इच्छा. म्हणजे ते खेचलं जातं. असं लक्ष ठेवायचं. म्हणजे या व्हायब्रेशन्स आपण खेचून घेणं आवश्यक आहे. हे अमृत आम्ही पिणं आवश्यक आहे. कारण रुहानी ताकद, कुराणमध्ये काय सांगितलंय? की जोपर्यंत रुहानी ताकद आमच्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही इतरांचे आजार देखील बरे करू शकत नाही. रुहानी ताकद ही महत्वाची आहे त्याच्यामध्ये सगळ्यात. आणि ही रुहानी ताकद, ही आत्म्याची ताकद आमच्या सहयोग्यांच्यात असलीच पाहिजे. गरजेचं आहे ते. व्हायब्रेशन्स खेचून घेता आले पाहिजेत. व्हायब्रेशन दुसऱ्याला देता आले पाहिजेत. हे सहजयोग्याने करायचं, नाहीतर कोण करणार आहे मग आपलं काम? माताजी आपल्या थ्रूच करणार आहेत ना हे. आपण सज्ज नको का? आपण सैनिक आहोत श्रीमाताजींचे. आपण म्हणतात ना श्रीमाताजी, आम्ही रक्तवाहिनी आहोत. आम्ही सहयोगी. मग रक्तवाहिनी खुंटली तर चालेल का तसं? कार्य कसं घडायचं ते पुढे? म्हणून तयार पाहिजे आम्ही. या व्हायब्रेशन्स खेचून घेता आल्या पाहिजेत आम्हाला. आणि त्या दुसऱ्याला देता आल्या पाहिजेत. हे महत्वाचं आहे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा. बघा, कुंडलिनी चढवतोय आपण. डावा हात पुढे घेतला की लगेच लक्ष कुंडलिनीकडे जातो. मग उजव्या हाताने ती कुंडलिनी चढवायची वर. शिस्तीत शिस्तीत चढवायची. बघा, लक्ष आता कुंडलिनीवरती आहे. हात जरी आम्ही वर नेत असलो तरी लक्ष कुंडलिनीकडे आहे. त्यामुळे पाठीच्या मणक्यातून कुंडलिनीची हालचाल आपल्याला जाणवणार आहे. मग वरती घ्यायची, एक गाठ मारायची. बघा, दुसऱ्या वेळेला लगेच अटॅच, लगेच कुंडलिनीशी उजवा हात लगेच वरती उचलायचा. कुंडलीला वर उचलायचं. बघा, हळू हळू वर घेतोय. वर घेताना कळतं व्हायब्रेशन्स वर, लगेच कुंडली वर येते बाबा. हळू येते. हाताबरोबर वर येते. वर येऊन लगेच तिला वर काढून 2 गाठी मारतोय आपण चैतन्याच्या. तिसऱ्या वेळेला बघा, कुंडलिनी वर चढवतोय. हळू. उजव्या हाताने गुंडाळत हाताला गुंडाळतो ना आपण. आपलं काय होतं, नुसताच हाताला गुंडाळतो. लक्ष नसतंच आपलं. आता लक्ष देणं गरजेचं आहे ना कुंडलिनीकडे, व्हायब्रेशन्सकडे. लगेच ती वर येते. 3 गाठी मारतोय. वर 1, 2 आणि 3. आता वर आली कुंडलिनी, जाणवतं वर आली बाबा आता. आता कवच घ्यायचं. उजवा हात डावीकडून डोक्यावरून उजवीकडे. बघा, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. झालं कवच तयार. आता लक्ष कवचाकडे द्यायचं त्या. असं 7 वेळा घेतोय आपण. 7 वेळा घेत असताना लक्ष हाताकडे द्यायचं नाही. तर हात काय कार्य करते? कवच तयार करते. त्या कवचाकडे लक्ष द्यायचं. व्हायब्रेशन रूपी. म्हणजे आपलं रक्षण होईल. कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी, हे बंधन तोडून आत येणार नाही. असं हे बंधन घ्यायचं आहे आपल्याला. म्हणून लक्ष कवचाकडे द्यायचं. हे कवच आहे आपलं. शिव कवच आहे, देवी कवच आहे, हनुमान कवच आहे, रुद्र कवच आहे. ही सगळी स्तोत्र म्हणतो ना आपण, त्या स्तोत्राचा अर्थ या बंधनामध्ये आहे सगळं. या कवचामध्ये आहे. आणि श्रीमाताने एका झटक्यातच आपल्याला हे कवच दिलेलं आहे. फक्त आपलं लक्ष देऊन केलं ना,
काही स्तोत्र वाचायची देखील गरज नाही आपल्याला. अशी देखील अवस्था आहे. आता दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे. आता जे बंधन आपण घेतलं ते बसलंय की नाही आपल्याला पाहूया. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती म्हणजे व्हायब्रेशन्स वरती. पूर्ण हात व्हायब्रेशनने भरला पाहिजे असा. म्हणजे अशा लगेच जाणवल्या पाहिजेत. भरपूर व्हायब्रेशन्स. किती घेताय? घ्या. श्रीमाताही देतायत. घेता आलं पाहिजे. असे घेणारे किती जण आहेत साधक? त्यांना साधक म्हणायचं. नाहीतर नुसताच असं बसलोय श्रीमातांच्या पुढं थोडंसं व्हायब्रेशन जाणवतायत. हां, ठीक आहे. वर टाळूवरती थोडं जाणवतंय, बरं आहे. बाकी संपलं. एवढ्यावर समाधानी आहे. त्याचा काय उपयोग नाही आहे. कारण आम्ही गहनतेत जायचं आहे, मातांशी एकरूप व्हायचं आहे, परमात्म्याला भेटायचं आहे, आत्म्याचं परिपूर्ण ज्ञान पाहिजे आहे आम्हाला, तर गहनतेत उतरलंच पाहिजे. व्हायब्रेशन्सकडे डीपमध्ये लक्ष देणं आवश्यक आहे. मग कळतं. बघा, व्हायब्रेशन्स हातातून घेतोय आणि जे कवच आम्ही घेतलं, त्या कवचाकडे थोडं लक्ष द्यायचं. बसले का बघूया आपल्या देहाभोवती वलय. समजतं, आहे व्हायब्रेशन्स आहेत, आजूबाजूला व्हायब्रेशन्स आहेत. हे समजणं आवश्यक आहे आपल्याला. आणि हळूच कुंडलिनीची वर पण लक्ष जातं. शस्त्रावर आपोआप लक्ष जातं. कारण कुंडलिनी उचलल्यानंतरच ती वर येत असते. स्वच्छता आपोआपच होते कलेक्टिव्हिटीमध्ये. कलेक्टिव्हिटी पॉवरफुल असली की आपोआप स्वच्छता होते. करावी लागतच नाही. हृदयापासून काही करणारी साधकिता आहेत. त्यामुळं हे जमतं. नाहीतर कुणा एकट्या दुकट्याचं हे काम नाही आहे. कलेक्टिव्हिटीचं कार्य आहे. आणि कलेक्टिव्हिटी भक्कम असेल ना, तर कुंडलिनी अशी फोर्समध्ये वर येते. व्हायब्रेशन्स पण अशा फोर्सने येत आहेत. असं कलेक्टिव्हिटी स्ट्रॉंग होत जाते अशी. हे महत्वाचं आहे त्यातलं. नाहीतर बसलोय, व्हायब्रेशन येत आहेत, काय कळतच नाही, असं नाही आहे ह्याच्यामध्ये. फोर्स आहे. इच्छा आहे आमची. काहीतरी जाणून घ्यायचं आहे. आम्हाला ज्ञान घ्यायचं आहे. ही इच्छा आहे. म्हणून आम्ही श्रीमातांच्या समोर बसलोय. ही अधीरता पाहिजे. जसं मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर तडफडतो ना, तशी तडफड पाहिजे आमच्यामध्ये ज्ञान घेण्यासाठी आणि ध्यान करण्यासाठी. तडफड. आणि तशी तडफड असेल ना, तर ते साधक अगदी उच्च स्थितीला जाऊ शकतात. कारण झेप घ्यायची आहे ना आम्हाला. झेप घेताना पूर्ण ताकद आम्ही लावतो ना, आकाशात उडी मारायची आम्हाला. ताकद लावतो ना, ती ताकद आली पाहिजे आमच्यात. ती एनर्जी पाहिजे. तरच आम्ही उच्च स्थितीला जाऊ शकतो. हे महत्वाचं आहे. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. बघा, आता इथं आपल्या आत्म्याचं स्थान आहे. आता ज्या ठिकाणी हात ठेवलाय, त्याच्या आतमध्ये जे हृदय आहे ना, त्या हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे कसं माहिती आहे आपल्याला, जसं हे शरीर आहे, स्थूल शरीर आहे, आपण बसलोय, तसं सूक्ष्म शरीर चैतन्याचं हृदयामध्ये आहे. कारण संपूर्ण शरीराची ताकद आम्ही तिथं आणली हृदयामध्ये. आणि तिच्याकडे लक्ष देत तो मी आहे असं म्हणत आपण म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. असं का नुसतं म्हणायचं नाही आहे, व्हायचं आहे आम्हाला आत्मा. म्हणून काय करायचं आहे नुसता? आम्ही असं रोज म्हणतोच आहे. सेंटरवरती म्हणतो, घरात म्हणतो, इथं आठवून श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी आत्मा आहे. असं किती वेळा म्हणायला सांगितलं श्री माताजींनी? 12 वेळा. परंतु हे म्हणून नाही होत. थोडंसं कार्य होत असेल श्री मातांच्या कृपेत, अगदी योग्य आहे. परंतु आम्ही तशी धारणा पण केली पाहिजे ना. म्हणजे काय केलं पाहिजे? तर हे जे काय शरीर आहे स्थूल, त्यातील जो सूक्ष्म चैतन्याचा भाग आहे ना, तो सगळा आमच्या हृदयामध्ये आहे आणि त्याची प्रतिकृती सूक्ष्म देह, तो मी आहे, तो आत्मा आहे. ही धारणा आम्ही केली पाहिजे. मग आम्ही म्हणू शकतो, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे. मी फक्त आत्मा आहे. मग म्हणायचं. पण लक्ष आत्म्यावरती पाहिजे. उगीच लक्ष इकडे-तिकडे आहे आणि म्हणायचंय, घोकायचंय नुसतं. काही उपयोग नाहीये त्याचा. करायचं तर परिपूर्ण करायचं. नाही तर करायचं नाही, बसायचं नाही. हे आपण ठरवायचं पक्कं. केलं तर हृदयापासून कळतं, आपल्याला जाणीव आहे की नाही? कळलं एकदा, ठीक आहे. मग सोडायचं नाही.
हे महत्वाचं आहे त्यातलं. ब्रीद आहे ते. मग सगळं कळतं पण वळत नाही, उपयोग नाही. हे फार महत्वाचं आहे सहजयोगामध्ये. ही चिकाटी पाहिजे आमच्यामध्ये, सातत्य पाहिजे सहजयोगामध्ये. हे फार महत्वाचं आहे. नाहीतर आज केलं, उद्या बाबा करू, आळस, काही उपयोग नाही. सातत्य रोज ध्यानधारणा झाली पाहिजे. मीठ पाणी झालंच पाहिजे. त्याशिवाय जेवायचंच नाही. हा नियम आम्हाला लावून घेतला पाहिजे. तर कुठेतरी वाढ होणार आहे आमची. नाहीतर आहे असंच राहू अखेरपर्यंत. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. म्हणजे आत्म्याला ज्या गोष्टी चिकटल्यात ना, त्या आम्ही साफ करतोय. हृदय स्वच्छ करतोय म्हणजे काय करतोय? तर आमचं हृदय स्वच्छ करतोय. म्हणजे आत्म्याला काही जे कर्म लागलेत ना, कर्मबंध म्हणतो त्याला. कर्मबंध कसे तयार होतात? भूतकाळातून येतात ते. बंद होतो त्या कर्माला बंद. आम्ही कोणाला तरी राग केलेला असतो, कोणाला तरी शाप दिलेले असतात. त्याचा बंध ते आमच्या त्याचा शाप दिल्यावर त्यांच्याकडून रिफ्लेक्शन येणार आहे की नाही? साधी सोपी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला आपण काहीतरी बोलतो, तो बोलल्यानंतर त्याच्या हृदयाला लागल्यानंतर तो जरी नाही काही बोलला, तरी त्याचा आत्मा तळतळतो आणि तो आपल्याला काहीतरी शाप वगैरे देतो की नाही? तो जरी बोलत नसला तरी आतल्या गोष्टी आहेत ना या सगळ्या. आणि तो बंध आम्हाला आमच्या आत्म्याला बसतो. म्हणून क्रोध करायचा नाही, शाप द्यायचा नाही, क्षमा करायची. हे आत्म्याच्या दृष्टीनं चांगलं आहे आपल्या. नाहीतर हे असे बंद बसतात. हार्ट पकडतं, लेफ्ट साइडला जातो, भूतकाळामध्ये रमतो, चक्र पकडतात, आजारी पडतो. याचं कारण हे आहे, की त्या आत्म्याला बंध आहेत सगळे आणि हे बंध तुटावेत म्हणून आम्ही मीठ पाण्याचा उपचार सांगतो. कर्मबंधपासून आपण मोकळे होतो. आपले कर्माची निर्जरा होते. म्हणजे सगळे कर्म आपले गळून जातात आणि आत्मा चकाकत पुढे येतो. म्हणून आपण म्हणायचं आहे, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. मग म्हटलं तरी चालतं. पण याच्या मागचं बॅकग्राऊंड असं आहे. ती समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. बघा. आता ज्या ठिकाणी आम्ही हात फिरवतोय, त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे आणि म्हणायचंय, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. भक्तिपूर्वक म्हणायचंय, नुसतं म्हणायचं नाहीये. श्री माताजी, आपण सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रारमध्ये या. नुसतं एकसारखं घोकमपट्टी नको आहे आपल्याला. तर भक्तिपूर्वक एकदा म्हणा, बास झालं. ते सगळं मिळतं त्याच्यामध्ये. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. बघा, हात दाबून शिस्तीत फिरवतोय. त्यानंतर तो हात आपण किंचित वरती उचलायचा आहे. 7-8 इंच वर. थोडासा वर, खाली, मागे, पुढे गोल फिरवून बघायचं आहे. टाळूतून खरोखरच चैतन्य लहरी येतात की नाही? हे बघणं आवश्यक आहे. आणि स्वतःच्या पण आणि दुसऱ्याला देखील आपण ही जागृती दिली पाहिजे. कळतं मग ज्ञान येतं. हात खाली घेऊया. आता चित्ताना बघूया, की आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का? बघायचं. त्याचबरोबर हातातील व्हायब्रेशन्स देखील फरक पडत जातो लगेच. अगदी कोल्ड बर्फात जसं आपण हात घालतो ना, तशा व्हायब्रेशन्स यायला सुरुवात होतात. म्हणजे डीप ज्याला आपण जातो ना, जसं हिमालयात चाललोय, तर हिमालयात आपलं सगळी थंडीच आहे ना, गारठा आहे, सगळा गार वाटतं. शिवतत्व तिथे आहे ना, म्हणून हिमालय. मग शिवतत्व म्हणजे आत्मतत्व आणि आत्मतत्वात उतरलं की व्हायब्रेशन्स थंड व्हायला सुरुवात होतात. व्हायब्रेशनचा प्रकार आपल्या लक्षात येतोय का बघायचं. सुरुवातीला गार येत नाहीत, हळूहळू गार होत जातं. जसं आम्ही आत्म्याच्या जवळ जाऊ तेवढ्या थंड व्हायब्रेशनचं आपल्याला हाताला जाणवणार, टाळूवरती जाणवणार. हे पक्क लक्षात ठेवायचं आपण.
की व्हायब्रेशन, काही जणांना असं वाटतं की व्हायब्रेशन गरम येत आहेत, गार आहेत. तर जरा थोडंसं आम्ही शिवतत्वापासून लांब आहोत. हिमालयापासून जरा लांब आहोत. असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु त्या मार्गावरती आहे. आम्ही त्या मार्गावरती आहे. आम्हाला ते तत्व प्राप्त करण्यासाठी आम्ही हिमालयात चाललोय. म्हणून हळू-हळू का होईना थोडंसं कोमट होईल मन. गरमचं काय होईल? थोडं कोमट होईल. म्हणजे जरा शिवतत्वाजवळ आलोय म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर हळू-हळू गार होत जातात. म्हणजे आलो बाबा शिवतत्वात, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यानंतर त्यामध्ये आम्ही न्हाऊनच निघतो. थंडगार चैतन्य लहरी. शंकराच्या जटेतनं जशी गंगा येते ना, तशी गंगा, थंडगार गंगा. कुणी डोकं थंड करा म्हटलं तरी होत नाही. बर्फ ठेवला तरी होत नाही. परंतु कुंडलिनी जागरणानं मात्र आम्ही शांत होतो, समाधानी होतो, आनंदी होतो आणि तेवढंच कार्यक्षम पण होतो. असं नाही की कोपऱ्यात बसून ध्यान करतोय आणि बिझनेसमध्ये मात्र आम्ही शून्य आहे, असं होत नाही कधी. नोकरीमध्ये शून्य आहे, असं होत नाही. जे आपण ध्यानधारणा करतो त्याचा उपयोग आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये देखील होतो. आमच्या ऑफिसमध्ये जर आम्ही कार्य करत असू, तर तिथे देखील आम्हाला नोकरीमध्ये देखील त्याचा फायदा दिसून येतो. जर आम्ही ट्रेस होत असू सारखं, काम करताना ट्रेस होतात काही जण असं, की नाही काळजी, चिंता वाटते त्यांना. तर हे टेन्शन जे आहे ना, स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतात त्याला. हे टेन्शन पूर्णपणे निघून जातं सहजयोगामुळे, ध्यानामुळे ना ते, केवळ ध्यानामुळे. कारण शस्त्रार उघडलं आणि जो काही त्रास आहे आमचा, जो काही आजार आहे, तो शस्त्रारमधून, ब्रह्मरंध्रातून एकदा बाहेर पडला, की आम्ही आजारीच होत नाही. बघा, हे किती सोपं श्री मातांनी दिलेलं आहे आपल्याला. आणि हातावरती पण कळतं, नाही बाबा थंड चैतन्य लहरी येतायत. म्हणजे मी पूर्णपणे निरोगी आहे. बघा, हे किती महत्वाचं आहे आपल्याला समजणं, की आम्ही पूर्णपणे निरोगी असू, तर आमच्या हातातून थंड चैतन्य लहरी येतील. आमच्या टाळूतून कायम थंड चैतन्य लहरी जाणवतील. म्हटलं पाहिजे पूर्णपणे निरोगी आहे. जर आपण कायम शस्त्रारच्या वरती राहिलो, तर यम देखील आपल्याला हात लावू शकत नाही. म्हणूनच शस्त्रारच्या वर राहायचं. कुठलंही काही होत नाही आपल्याला. म्हणूनच अनेक जण आजारातून बचावतात. अनेक जण ॲक्सिडेंटमधून वाचतात. सहजोगानं काही होत नाही. साधं खरचटत देखील नाही. कुठल्याही प्राण्याचा उपद्रव त्याला होत नाही. हे घडलेल्या घटना आहेत आणि घडतायत. याचं कारण काय? मिरेकल नाहीये ते. याचं कारण असं आहे, की तुमची कुंडलिनी तुमचं रक्षण करते. पण ती वर पाहिजे. ती शस्त्रार वर पाहिजे. नुसता नावाला सहयोगी काय उपयोगाचे नाहीत, काय कामाचे नाहीत. त्यांचं काय होईल सांगता येत नाही. परंतु गहनता म्हणजे शस्त्रारच्या वरती जर कुंडलिनी राहिली, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. आपलं संरक्षण आहे. हे मात्र पक्क लक्षात ठेवायचं आहे. म्हणून 24 तास कुंडलिनी शस्त्रारच्या वर ठेवायची. कुठलाही आजार होणार नाही. आणि जरी झाला तर 2 ते 3 मिनिटात ठीक होतो तो. शस्त्रारवर लक्ष ठेवला, चक्कर सोडवली, शस्त्रारवर गेलो, आजार ठीक झाले. किती सोपं आहे. म्हणून हे प्रत्येकाने शिकणं गरजेचं आहे. तयार झालं पाहिजे प्रत्येकाने आणि इतरांना तयार केलं पाहिजे. कलेक्टिव्हिटीचं हेच कार्य आहे. एकट्या-दुकट्या माणसाचं हे कार्य नाही. कलेक्टिव्हली, कलेक्टिव्हली करणं गरजेचं आहे आणि ती ताकद कलेक्टिव्हिटीमध्ये आहे. करणं गरजेचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरती आहे आपलं. बघा, कुंडलिनी वर आलेली आहे आणि तिला आम्ही साक्षी भावानं पाहतो. कुठला मंत्र नाही, कुठला जप नाही, काही नाही आहे. फक्त जी कुंडलिनी वर आलेली आहे, जिथं गार जाणवते, टाळूतून गार बाहेर पडतं, तिकडं फक्त लक्ष दिलेलं आहे. काय केलेलं आहे दुसरं? साक्षी भावानं ते पाहतोय ना नुसता, का तेवढंही जमत नाही आपल्याला? काही जणांचं असं वाटतं, नाही मी स्तोत्र हे म्हणणारच, हा मंत्र म्हणणारच, त्याशिवाय कुंडलिनीच वर येणार नाही. ही एक धारणा आपली होऊन बसलेली आहे. काही करावं लागत नाही सहजयोगामध्ये. कुठलं स्तोत्र म्हणायलाच पाहिजे असं काही नाही आहे. कुठला मंत्र म्हणायलाच पाहिजे असं काही नाही आहे. ही गैरसमज आपल्यातली काढून टाकायची. आपलं कनेक्शन लागलं आणि लक्ष तिथं ठेवलं, तर झालं आपलं काम. आपण पार झालो. मग पुढचं श्रीमाताजी सगळं करून घेतायत ना. आपल्या हाताच्या बोटावरती समजतं. टाळूतून पुढे कसं वर जायचं ते कळतं. हे ज्ञान श्रीमाताजी देतायत. फक्त एकदा पार होणं आवश्यक असतं. शस्त्राच्या वर जाणं हे महत्वाचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरती आहे.
आता हळूहळू थोडंसं वर जाण्याचा प्रयत्न करूया, बघूया. सहस्त्रारच्या वर किती वर जाऊ शकतो? 3 ते 3.5 फूट जातं का बघायचं, चेक करायचं. अंदाजे पट्टी घेऊन बसायचं नाही आहे, अंदाजे जातं का 3.5 फूट. प्रयत्न करायचा आहे प्रत्येकाने आणि वरती राहायचं आहे कायम, यासाठी आहे ते. तरच आपली प्रगती होणार आहे, नाहीतर कशी होणार? नाही आम्हाला वर जाताच येत नाही, का नाही जात? प्रयत्न केला पाहिजे. आपलं आत्मपरीक्षण करून बघायचं, का नाही जात कुंडलीवर? प्रयत्न केला पाहिजे. तपश्चर्या काय मग? सहज सगळं पाहिजे. अधिकार आमचा. नाही, श्रीमातांनी हे प्रश्न सोडवले पाहिजेत. नाही, आमची ही समस्या आहे, ती श्रीमातांनी सहजयोगाने सोडलीच पाहिजे. का? हक्क, अधिकार का? जेवढ्या हक्कानं आम्ही सांगतो श्रीमातांना, तेवढ्या हक्कानं आम्ही ध्यान का नाही करत? महत्वाचं आहे ना त्यामधलं. म्हणून लक्ष शस्त्राच्या वरती ठेवूया. तेवढ्याच गांभीर्यपूर्वक आम्ही ध्यानधारणा केली तर श्रीमाताई प्रसन्न होतात आपल्यावर, देवी देवता प्रसन्न होतात. पण गांभीर्य पाहिजे ना सहजयोगाचं. गंभीर होऊन ध्यान करायचं नाही, आनंद मिळवायचा आहे, परंतु गांभीर्य पाहिजे, करायचं गांभीर्य पाहिजे. गंभीर म्हणजे आम्ही गप शांत बसलोय, गंभीर झालोय आता, असं नाही आहे. आनंद वाटलाच पाहिजे ध्यानामध्ये, तो आनंद मिळवायचा आहे आम्हाला. पण तो गांभीर्यानं केला तर आनंद मिळेल. करायचं म्हणून केला, काही समज नाही, काय उपयोग त्याचा सहयोग करून? त्यापेक्षा नाही केलेला बरा. असं वरवरचं करून काय उपयोग आहे त्याचा? गहनता मिळवली पाहिजे, काहीतरी प्राप्त केलं पाहिजे, लोकांना दिसलं पाहिजे तुमच्यातलं उजेड, तर खरा सहयोगी. नाहीतर कसले सहयोगी? सगळे फलक लावून फिरा, मी सहयोगी, दिसत तर काय नाहीये त्यांच्यात. असं होता उपयोगाचं नाही उद्या. सहयोगी म्हटल्यानंतर एक शान आहे आपली, त्या पद्धतीनं आपली वाटचाल पाहिजे, तसं व्यक्तिमत्व पाहिजे आमचं. हे फार महत्वाचं आहे आणि मोलाचं आहे, ते मिळवलंच पाहिजे आम्हाला, तर कार्य घटित होणार आहे. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवूया. हळूहळू आपली कुंडली वरती, आता 3.5 फुटाच्या वर जाते का, 7 फुटावरती जातं का, बघूया, प्रयत्न करूया. आता काही जणांची कुंडली वर जाते, काही जणांची जात नाही. त्यासाठी कुठला मंत्र म्हणतोय बघा. ओम ह्रीम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ओम ह्रीम. करायचं काय आहे? ह्रीमचा अर्थ काय? आपल्याला माहितीच नाही, नुसतं आहा ओम ह्रीम. ह्रीम म्हणजे कुंडलिनीला गती देण्याचं काम करायचं असतं. ह्रीम म्हणजे कुंडलिनीला गती येते, त्यासाठी हा मंत्र म्हणतोय. आता ओम म्हणताना काय करायचंय बघा, नीट लक्षात घ्या. ओम असं म्हणत असताना मूलाधार पासून पाठीच्या मणक्यातून म म्हणल्याबरोबर शस्त्रार आणि रीम म्हटलं की शस्त्रारच्या वर आकाश तत्वापर्यंत आपल्याला जायचं आहे. लक्षात आलं? मूलाधार पासून आकाश तत्वापर्यंत जायचं आहे. ओम म्हटलं की ओम, म कुठं संपतंय? शस्त्रारपर्यंत. आणि शस्त्रारच्या वर ह्रीम म्हणायचं आहे आपल्याला. ओम ह्रीम. ओ ह्रीम. फरक पडतोय की नाही बघायचं. म्हणजे देहातीत अवस्था प्राप्त होते, आकाश तत्वापर्यंत जातो. कुंडलिनीला गती देण्याचं काम हे बीजाक्षर करतं, ह्रीम. अनेक बीजाक्षर आहेत, ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे, ते पण मंत्र आहेत, म्हणजे नंतर घ्यायचे आहेत आपल्याला. परंतु ओम ह्रीम म्हटलं की कुंडलिनीला गती येते. आपल्याला आपण नुसता म्हणतो, कर्म करतो, ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम नमः, पण काय आहे हे माहिती नाही. मंत्र तर जपतोय आम्ही, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणायचं नुसता, त्याचा अर्थ माहिती नाही, नुसता म्हणायचं. त्याचा अर्थ माहिती समजून घेतलं पाहिजे. दिगंबर म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे? दिगंबर म्हणजे काय? नुसता कपडे सोडून ठेवलेले दिगंबर नाहीये.
कपडे काढले म्हणजे दिगंबर होतो, नग्न होतो म्हणजे दिगंबर होतो, अशी एक धारणा आमच्यामध्ये ती चुकीची आहे. दिक अंबर असा अर्थ आहे त्याचा. दिग अंबर म्हणजे काय? दिक म्हणजे सर्व दिशा, दाही दिशा म्हणजे दिक आणि अंबर म्हणजे आकाश. दाही दिशांचा जो स्वामी, ज्याला अंबर म्हणजे स्वामी म्हटलेलं आहे, आकाश, तो दिगंबर. लक्षात आलं? दिगंबरचा अर्थ? दिक म्हणजे 10 दिशा आणि अंबर म्हणजे आकाश. आपल्याला माहितीच आहे. तो दिगंबर. दिगंबरा, दिगंबरा म्हणजे तो दिगंबर आहे. दिगंबर म्हणजे आपल्याला असं नाही की सगळं सोडून, कपडे सोडून जो दिगंबर झालेला आहे सगळा. तुझा अर्थ असा नाहीये. तो असा अर्थ आहे त्याचा. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मंत्राचा देखील अर्थ आपल्याला पूर्ण समजून घेऊन तो मंत्र म्हणायचा आहे. तर त्याचा इफेक्ट होणार आहे, नाहीतर होत नाही त्याचा इफेक्ट. आणखी एकदा म्हणूया आपण ओम ह्रीम म्हणजे काय? ओम म्हणत असताना मूलाधार पासून महेश शस्त्रारपर्यंत आलं पाहिजे. तोपर्यंत शिस्तीत आपण म्हणत जायचं आहे. आणि ह्रीम म्हटलं की शस्त्रारपासून आकाश तत्वापर्यंत. आणखी एकदा ओम ह्रीम. ह्रीम. झेप घेणे ज्याला म्हणतो ना, पृथ्वी तत्वातून आकाशाकडे झेप घ्यायची. हनुमानजी कसं झेप घ्यायचे, तीच कुंडलीने झेप घेतली पाहिजे आकाशाच्या दिशेनं. असं आहे. त्यासाठी तो रिम आहे. काहीतरी दिलं पाहिजे ना, युद्ध करायचं आहे. हर हर महादेव असं म्हटल्याशिवाय द्वेष येईल का आपल्याला? लढायची ताकद येणार नाही. म्हणजे ते येण्यासाठी आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे, मंत्र दिला पाहिजे. काहीतरी सांगितलं हर हर महादेव म्हटलं तर सगळं देह भान विसरून लढायला तयार, सज्ज. तसं आहे ते. कुंडलिनी एकदा शस्त्राच्या वर जाण्यासाठी काही मंत्र आहेत. त्यातला हा मंत्र आहे. ह्रीम म्हटलं की वर जाते ती. गती येते तिला. गती देण्याचं काम ही बीज मंत्राचं असतं. म्हणून हे बीज मंत्र आपल्याला म्हणायचे असतात. हे लक्षात घे. लक्षात शस्त्राच्या वर आकाश तत्वामध्ये. थोडा वेळ आकाश तत्वाकडे लक्ष देऊया आपण. वरती लक्ष देऊया. पूर्णपणे एकरूप होऊया त्या परम चैतन्याशी, आकाशातल्या चैतन्याशी, इतर तत्वाशी. 1-5 मिनिटं आपण बसूया त्या पद्धतीनं. पूर्ण लक्ष आकाश तत्वात. सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना माझा नमस्कार. सत्याबद्दल एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की सत्य हे आहे तिथे आहे. आपण ते बदलू शकत नाही, ते आपल्या काबूत घेऊ शकत नाही आणि काहीतरी त्याच्याबद्दल सांगून ते सत्य आहे असं पटवून देऊ शकत नाही. आणि जे लोक असं करतात ते वास्तविकतेपासून
फार दूर आहे. आणि स्वतःचं नुकसान करून घेणं, समाजाचं नुकसान करून घेणं आणि उलट्या गतीने ते आपल्या नाशाला प्राप्त होत. त्याला कारण असं आहे की सत्य एक आहे, ते म्हणजे तुम्ही हे शरीर, मन, बुद्धी, अहंकार या उपाधी नसून शुद्ध स्वरूप आत्मा आहात. दुसरं सत्य असं आहे की सर्व चराचरामध्ये परमेश्वराची प्रेमशक्ती, जिला आपण ब्रह्मचैतन्य म्हणतो, ती कार्यान्वित आहे. तेव्हा ह्या ब्रह्मशक्तीला प्राप्त होणं हा योग आहे. आणि सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला असा या योगाचा जन्मसिद्ध अधिकार तुमच्यामध्ये आहे. पण हे सगळं मी सांगत असताना आपण माझ्यावर अंधश्रद्धा ठेवू नये. उलट एखाद्या वैज्ञानिकासारखं, सायंटिस्ट सारखं आपलं मन उघडं ठेवलं पाहिजे, डोकं उघडं ठेवलं पाहिजे. जर आपलं डोकं उघडं नसलं तर आपण वैज्ञानिक होऊ शकत नाही. आणि मी जे सांगते ते जर अनुभवास आलं तर इमानदारीमध्ये ते तुम्ही मानलं पाहिजे आणि त्यात उतरलं पाहिजे. कारण हा एक कल्याणाचा मार्ग आहे. तो तुमच्याच कल्याणाचा नव्हे, तुमच्या मुलाबाळांचा, तुमच्या सर्व समाजाचा, भारताचा आणि सर्व जगाचा हा कल्याणाचा मार्ग आहे. उत्क्रांतीमध्ये आपण आता मानव स्थितीला, या स्थितीतच आपण जर मान्यता केली की फार उत्तम स्थिती आहे, तर हे काही बरोबर होणार नाही. ह्या स्थितीमध्येच अनेक भांडणं होतात, ह्या स्थितीमध्ये अनेक विचार, ह्या स्थितीमध्ये आपण पाहिलेलं आहे की धर्मावरून काय काय प्रकार झाले. ह्या स्थितीत धर्म अधर्म कळत नाही, नसत्या जातपातीच्या अंधश्रद्धेच्या ह्याच्यात आपण बळी जातो. त्यासाठी केवळ सत्य हे जाणलं पाहिजे. आणि ते जाणण्यासाठी आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला. कारण आत्मा हा सर्वांमध्ये एक सारखा आहे, प्रतिबिंबित आहे. आणि तो सामूहिक चेतनेला आपल्यामध्ये जागृत होतो. ही सामूहिक चेतना जेव्हा आपल्यामध्ये जागृत होते तेव्हा आपण जाणू शकतो की आपल्यामध्ये कोणते दोष आहेत आणि दुसऱ्यांमध्ये कोणते दोष आहेत. जर आपण हे शिकलो की हे दोष आपण कसे काढून टाकायचे, तर लगेच त्या सर्व दोषांपासून आपली मुक्ती होऊ शकते. महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथे मोठमोठाले द्रष्टे आणि संत झाले आणि त्यांनी सुद्धा आत्मसाक्षात्काराबद्दल सांगितलेलं आहे. 12व्या शतकामध्ये श्री ज्ञानेश्वर आपल्या या महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्यांनी एक फार मोठी गोष्ट केली. म्हणजे हे जे एक गुप्त ज्ञान कुंडलिनीचं सगळ्यांना ज्ञात होतं, ते फक्त सीमित होतं या नाथपंथीयांच्या मध्ये. आणि त्यात एक गुरुनी एकाच शिष्याला दीक्षा दिली पाहिजे असा प्रतिबंध होता. ही परंपरा होती. ज्ञानेश्वरांनी आपले गुरु निवृत्तीनाथ यांना विनंती केली की कृपा करून हे गुप्त ज्ञान मला सांगण्याची आपण व्यवस्था करा. निदान एवढी तरी तुम्ही परवानगी द्यावी की मी नुसतं हे लिहून लोकांना सांगू शकेन. ह्या गोष्टीवर निवृत्तीनाथ राजी झाले आणि ती आपली प्रथम अशी एक सामूहिक सामूहिक तऱ्हेने ह्या गुप्त गोष्टींना जाणण्याची एक प्रथा, नवीन प्रथा सुरू झाली. 6व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या कुंडलिनीबद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण धर्म मार्तंडाने सांगितलं की हा
आज्ञा आहे, निषिद्ध आहे, कारण त्यातलं काही गम्य नव्हतं. निषिद्ध म्हटल्याबरोबर त्याच्यावरती पडदा पडला आणि कुंडलिनी बद्दल पुढे बोलायचंच नाही असं ठरलं. अशा रीतीने कुंडलीचं ज्ञान काही आहे किंवा नाही त्याबद्दल सुद्धा लोकांना काही माहित नव्हतं. त्यानंतर कबीर, नानक आदी अनेक लोकांनी कुंडलिनीचं फार सुंदर वर्णन केलेलं आणि असं हळूहळू ते वर्णन होत गेलं. म्हणजे शब्दामध्येच सगळं वर्णन झालं, पण लोकांना ह्याला अनुभूती नाही. संतांचं जे महान कार्य झालंय ते हे की त्यांनी नेहमी अंधश्रद्धा, जात पात हे जे काही आपल्यामध्ये दोष आहे सामाजिक, त्याच्यावरती फार मोठा स्तव उभारला. विशेषतः आपण म्हणून ऋषी सरस्वती यांनी अंधश्रद्धेवरती इतकी भाष्य केलेले आहेत की आश्चर्य वाटतं की अजून सुद्धा लोक त्या अंधश्रद्धेत का वाहतात. त्यानंतर इतर कितीतरी दासगणू किंवा रामदास स्वामी, तुकाराम, नामदेव सर्वांनीच ह्या ज्या आपल्यामध्ये कुरीती आहेत, ज्या आपल्यामध्ये अशा गोष्टी आहेत ज्यांनी मनुष्य परमेश्वर सोडून भलत्या मार्गाला जातो, त्याच्यावरती फार टीकास्त्र सोडलं. विशेषतः रामदास स्वामींनी तर भामट्या गुरूंबद्दल फार टीका आणि फारच त्याच्यावरती लिखाण लिहिलेलं आहे. त्यांना काही शिव्या बिव्या येत नव्हत्या, तर ते काही आपल्या मनाने शिव्या करून त्यांनी अशा लोकांना शिव्या दिल्या की लोकांना खोटं बोलून फसवतात, काहीतरी सांगतात आणि बंधुगिरी करतात. पण त्यामुळे जो काही फरक झाला तो झालाच, पण विशेष करून आपल्यासाठी एक फार मोठं कार्य ते करून गेले. एकनाथ हे महाराजांच्या घरी जेवायला जात असत, म्हणून परत धर्म मार्कंडांनी त्यांना त्रास दिला. ह्या लोकांना अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा अधिकार होता, कारण त्याची डोळस श्रद्धा, त्यांना निरक्षीर विवेक होता. पण जो तो भामटा उठतो आणि म्हणतो मी अमुक करतो, तो म्हणतो मी आम्ही करतो, असं होऊ शकत नाही. आता आपल्या इथे टूम निघाली की देव नाहीच, अशी काहीतरी टूम काढून तुम्ही काहीही कार्य केलं तर ते तुमच्यावर उलटणार आहे. कारण टूम हे वास्तविक खरं नसतं. त्यातली ही टूम काढली की देवच नाही. त्याला कारण मी असं पाहिलं की जे लोक दारू पितात, घाणेरडे व्यवहार करतात, बायका ठेवतात, हे करतात ते करतात आणि पैसे खातात, पैशाच्या मागे त्यांना असं म्हणावंच लागतं की देव नाही आहे. तर घरात जर देव ठेवला तर लोक म्हणते अहो तुम्ही तुमच्या घरात ते देव आहेत पण तुम्ही असे कसे वाटतात, म्हणून देव नाही असं सांगायचं. पण हे अशास्त्रीय आहे. तुम्ही आधी शोधून पहा देव आहे किंवा नाही. देव नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही, फार तर फार असं म्हणू शकता की देव आहे किंवा नाही हे आम्हाला माहिती. पण अशा रीतीच्या नवीन नवीन पद्धतीच्या टूम आपल्या ह्या महाराष्ट्रात संतांच्या ह्या बुद्धीत आणखी कुठे नाही, आणखी कुठे असा प्रकार नाही. हे शहाणपण इथेच आहे. आणि बहुतेक हे लोक रिकाम टेकडे आणि बुद्धीने फार नष्टभ्रष्ट लोक आहेत. कारण माझा एका माणसाशी संबंध आला, तो माझ्याकडे आव्हान गुन्हा होता आणि त्याला डोकंच नव्हतं मुळी, त्याला अध्यात्म माहित नव्हता, शास्त्र माहित नव्हतं, त्याला काही शास्त्रीय ज्ञान होतं, मेडिकलचं त्याला ज्ञान नव्हतं. मी स्वतः मेडिकल केलेलं आहे. एक अक्षर त्याला माहित नव्हतं की मेडिसिन काय, ह्याच्याशी बोलायचं तरी काय. आणि बाकीची जी मंडळी होती ती सुद्धा इतकी निम्न अभ्यास केलेली आणि इतक्या निम्न स्तराची की वैचारिक त्यांची पातळीच इतकी कमी होती. त्यात तो गृहस्थ मेस्मरिझम करत होता. आणि मेस्मरिझम करणं किती घातक आहे हे तुम्ही परदेशातल्या कोणत्याही मेडिकल ह्याला जर्नलला वाचलं तर. पण एक उपमंडूक हे कधी बाहेर गेलेलेच नाही, त्यांना काही माहितीच नाही, त्याच्यामध्ये किती प्रगल्भता आली. आता सहयोगाबद्दल पेपर इंटरनॅशनल मॅगझिन मध्ये आला. इतकंच नव्हे, पण आता कुंडलिनीच्या वरती 3 डॉक्टरांना दिल्लीला एमडीची पदवी मिळाली. म्हणजे त्यांना एमडीची पदवी देणारे किती उच्च लोक असतील सांगा. पण ह्या लोकांना एवढी अक्कल नाही समजायला की ज्यांना एमडीच्या पदव्या मिळाल्या आहेत त्या काही अशाच मिळाल्या असेल त्या, काहीतरी त्याच्यात असलं पाहिजे ना. त्याशिवाय 7 डॉक्टर दिल्लीला लंडनला याच्यावर प्रयोग करत आहे. म्हणजे काय, सुरुवातीपासूनच मी म्हणत असेल त्याची जास्त प्रसिद्धी करू नका.
कारण आपल्याला काही लोकांचे रोग बरे करायचे नाही. कुंडलिनी जागरणाने जर ते रोग बरे झाले तर झाले, पण काहीतरी अशी टूम काढायची की हे काहीतरी कुंडलिनी म्हणजे काही नाहीच आहे. अहो पण करू तर बघा. आज आम्ही 56 देशांमध्ये फिरतो. त्या रशियाचे लोक, जे लोक पराकोटीला सायन्सच्या दिलेल्या विज्ञानाच्या, ते सहयोगात 200 तिथले शास्त्रीय लोक, म्हणजे ज्यांना आपण म्हणू फार मोठे पोसे, ज्यांनी स्पुटनिक बनवला तो सुद्धा, हे सर्व लोक सहयोगाला शरण आले. 400 डॉक्टर रशियामध्ये आज सहयोग करत. ते सगळे महामूर्ख आहेत आणि हे 2-4 आपली डोकी जी चाललेली आहे आणि मुलांची इतकी दिशाभूल करत आहे, त्या मुलांना मेस्मरिझम करून त्यांची वाट लावतात. असे अनेक तऱ्हेचे प्रकार इथे सुरू आहेत. आणि शेवटी आम्हाला दगड मारले या लोकांनी, म्हणजे यांना म्हणावंच तरी काय. अहो वादविवाद करण्यात ठीक आहे काय, पण ह्याच्याशी वाद तरी कशात घालायचं, ज्यांना त्या ज्ञान सुद्धा नाही, बोलायचं तरी कशाच. मुलांची नुसती दिशाभूल करायची, त्यांना मेस्मरिझम शिकायचं आणि अशा खाडेड्या रस्त्यावर घालायचं की ते तिथून परत येऊ शकत. आता कितीतरी असे रोगी आपल्याकडे येतात ज्यांना आम्ही मेस्मरिझम मधून काढलेले. एक आमचे डॉक्टर आहे, ते 7 हॉस्पिटलचे मुख्य, आणि त्यांनी लंडनमध्ये कितीतरी लोकांना मेस्मरिझम काढले, त्यांचे कितीतरी पेपर्स छापले. पण इथे उपमंडूक बसले, त्यांना काय समजणार बाहेर काय चाललंय, कुठे मेडिकल सायन्स पोहोचलेलं आहे. आणि उद्या व्यवस्थित कुंडलिनी सुद्धा त्याच्यात येणारच, कारण जेव्हा सगळीकडे एमडी होती तर कुंडलिनी बद्दल करून छापलं जाईल. कारण प्रत्येक वेळेला नवीन नवीन शोध लागत आहेत, नवीन नवीन गोष्टी शोधण्यात येतात. आता हा नवीन शोध आहे कुंडलिनीचा, आणि तो सुद्धा मेडिकलला आला. पण मेडिकलमध्ये नाही म्हणून तो खोटा आहे असं कशावर. आपण सगळं काही परदेशातूनच घेतलं पाहिजे, आपलं काही नसलं पाहिजे. हा आपला वारसा आहे, हा महाराष्ट्राचा वारसा आहे, संतांनी घालून दिलेला वारसा आहे. तर हे काहीतरी लहानशे ज्ञान घेऊन आणि त्याच्यावरनं अशा गोष्टी करणं म्हणजे फार चुकीची गोष्ट. लोकांची दिशाभूल करणं आणि त्यांना नश्वरतेत पोहोचवणं, हे पाप सहयोगाने हजारो लोकांचं कल्याण झालेलं आहे. ते कशाने झालं, त्यांची स्वतःची शक्ती त्यांच्यात आहे, कुंडलिनीची. ती शक्ती जागृत होती. जागृत झाल्यावर ती वर येऊन इथून ब्रह्मरंध्र छेदते, आणि ब्रह्मरंध्र छेदल्यावर तुम्हाला स्वतःला कळतं की तुमच्या डोक्यातून अशी थंड थंड वाऱ्याची अशी झुळूक येते. त्याच्यावरती आदिशंकराचार्यांनी लिहिलंय सलीलम सलीलम. बायबलमध्ये त्याला फुल ब्रीज ऑफ द होली गोस्ट म्हटलं. प्रत्येक धर्मात सांगितलेलं आहे की तुम्ही आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. आणि तुम्ही जर विचार केला की आज जर आम्हाला ही शक्ती जी चारीकडे विचरण करत आहे, जी सगळे जिवंत कार्य करते, ती जर हाताला लागली तर आम्ही किती कार्य करू शकतो. आज आपण बघतो इतकी सुंदर फुलं इथे. ही फुलं एका बीजाने निर्माण झालेली, एक लहानशा बीजाने हे फुल निर्माण झालेलं आहे. आणि कितीतरी फुलं एका बीजाने निघतात. ती कशी, ते कोण करतात, कोणत्याही माणसाची ठेवण कशी आहे. त्याच्यामध्ये ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणून एक संस्था आहे. ऑटो म्हणजे स्वयंचालित. हे स्वयं कोण आहे, स्वयं कोण चालवत आहे हे जाणायला नको. गहनात उतरून बघण्यासाठी आपल्याला आतून प्रवास करायला पाहिजे. बाह्यातनं आपण कुठवर जाऊ शकतो. मी जर म्हटलं की आपण आतमध्ये लक्ष घेऊन जाऊ, आपण आतमध्ये लक्ष घेऊन जाऊ शकतो. म्हणून ही घटना होती. जेव्हा कुंडलिनी जागृत होते ते आपलं लक्ष आतमध्ये खेचलं जातं, आणि त्यानंतर आपण आपली चक्र कुठे खराब आहेत काय ते बघतो, दुसऱ्यांची चक्र बघतो, आणि दुसऱ्यांना फायदा होतो आणि आपल्याला फायदा. त्यासाठी तुम्ही पैसे देऊ शकत, कारण ही जिवंत क्रिया आहे. ही पृथ्वी आहे, तिच्यामध्ये तुम्ही जर बी लावलं आणि त्याच्यात जर सहजच बी उगवलं तर ह्या पृथ्वीतनं जे काही कार्य होत आहे त्याच्यासाठी आपण तिला पैसे देतो. तिला काय पैसे समजतात, देवाला काही पैसे समजत नाही. हा तुमचा आपला व्यवहार आहे. परमेश्वराला पैशाशी काहीही संबंध ठेवायचा. लक्ष वरती ठेवूनच हळूहळू आपले डोळे उघडायचे आणि श्रीमातेनं पाहायचं. लक्ष वरती असू दे, डोळे उघडे ठेवून लक्ष वर ठेवायचं आणि हाताच्या बोटांच्या वरती
व्हायब्रेशन्स मध्ये किती फरक पडतोय ते पाहायचं आपण स्वतः. सुरुवातीच्या व्हायब्रेशन ध्यानाला बसताना, ध्यानात गेल्यानंतर आणि डीप ध्यानामध्ये असताना हा जो फरक असतो तो आपल्याला समजणं आवश्यक आहे. हे कळलं पाहिजे. सहजमध्ये आपल्याला शांती मिळते, आनंद मिळतो, समाधान मिळतं, तृप्ती मिळते. सगळ्यात महत्वाचं काय? तृप्ती. आनंदी तृप्त होतो आपण. जसं खाऊन तृप्त झालो, समाधान झालो, ते समाधान महत्वाचं आहे. हे ध्यानातून दिसून आलं पाहिजे, चेहऱ्यावरती आपल्या दिसून येणं आवश्यक आहे. श्रीमाते नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. डावा हात कुंडलनी पुढे, उजव्या हातानं कुंडलनी वरती उचलायची. शिस्तीत शिस्तीत वर उचलायची आहे आणि एक गाठ मारायचोय आपण वर काढून. दुसऱ्या वेळेला शिस्तीत लक्ष कुंडलिनी वरती असावं. 2 गाठी मारतोय आपण. तिसऱ्या वेळेला हळू 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 वरती जाते. 3 गाठी मारतोय आपण. शिस्तीत करायचं. वेळेवरचं लक्ष काढून टाकायचं ध्यानाच्या वेळेला. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती ठेवायचं. महत्वाचं आहे आपलं कवच, आणि या कवचामध्ये आपण सुरक्षित असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी आतमध्ये येणार नाही, म्हणून एवढं कवच आपण मजबूत घेतोय आणि स्वतःलाही देऊ शकतोय आणि दुसऱ्यालाही आपण या कवचामध्ये सुरक्षित ठेवू शकतो. त्याला दुसऱ्याला बंधन घालणे म्हणतो. पण आधी स्वतःला बंधन घालता आलं पाहिजे, मग दुसऱ्याला घालायचं. म्हणून लक्ष कवचाकडे ठेवायचं, हे महत्वाचं आहे. तर उद्या दिवसभर आपलं लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचंय. उद्या पहाटेचं ध्यान आपलं होणार आहे. बरोबर 5 वाजता आपण ध्यानासाठी बसायचं आहे. जय श्री माताजी.